रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। प्रत्येक सणाला आपण रांगोळी मात्र नक्कीच काढतो। तर आता रामनवमी आहे तर थोडीशी रांगोळी तर काढलीच गेली पाहिजे। तर रामनवमीसाठी स्पेशल अशी रांगोळी मी आज तुम्हाला काढून दाखवते। खूप इझी आहे, काढायला पण खूप सोपी आहे, डिझाइन दिसायला खूप छान वाटते, ती तुम्ही सुरुवातीला पाहिलीच। तर सगळ्यात पहिले तुम्ही घ्यायचा आहे ऑरेंज कलर असा अंथरून। तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता, कलर कॉम्बिनेशन जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही करा। मी पहिले हे असं थोडंसं ऑरेंज कलर करून घेतलाय। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे पट्टी असेल तर पट्टीच्या सहाय्याने किंवा तुम्हाला जे सरळ स्ट्रेट तुमच्याकडे काही असेल त्याच्या सहाय्याने तुम्ही असं पहिले त्या मस्त मंदिराचा आकार करून घ्यायचा आहे। तुम्ही मी काढले तसं मंदिरही काढू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन इंटरनेटवरून रेफरन्ससाठी मंदिर शोधून जे तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही मंदिर घ्या आणि छान असा आकार देऊन घ्या, त्याच्यामुळे ते बॅकग्राऊंडसारखं दिसेल। त्याच्यानंतर उरलेली मी ह्याच्यासाठी उपयोग केलेला आहे इयरबड्सचा, सो त्याच्यामुळे रांगोळी चांगली पुसली गेली आणि बाकीची उरलेली रांगोळी काढून टाकली। त्याच्यानंतर आपल्याला गोल आकारामध्ये दुसरा कलरची रांगोळी टाकायची आहे। मला येलो आणि ऑरेंजचं कॉम्बिनेशन खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे मी तेच कॉम्बिनेशन टाकले। तुमच्याकडे जर मोठ्या आकाराची रिंग वगैरे असेल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही रिंग टाकून घ्या आणि मस्त गोलाकार आकार करून घ्या। तर मी अशा प्रकारे गोल आकार दिलेला आहे। त्याच्यानंतर मंदिराला कळसाचा थोडासा आकार द्यायचा आहे आणि झेंडा मात्र काढायला तुम्ही अजिबात नाही विसरायचे। वरती अशा लाईन्स मारून मस्तपैकी झेंडे काढून घ्या तिन्ही साईडला। आता रामनवमी आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे आणि मागच्याच वर्षी आपल्याकडं मस्त रामाचं मंदिर खूप छान अयोध्येत बांधलं गेलेलं आहे। त्याचाच थोडासा आकार, त्याची थोडीशी सावली तशा टाईपमध्ये मी थोडंसं मंदिराचा आकार काढायचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हीही तसंच करा किंवा तुम्हाला आवडेल तसं करा। त्याच्यानंतर एकदम आरामात काढायचे, कारण हे नाजूक काम आहे। मंदिर थोडं छोटं असणाऱ्या आकाराला आणि रांगोळी जास्त पडू शकते, म्हणून तुम्ही हे आरामात करा न घाई करता। त्याच्यानंतर गोलाच्या बाजूने मी पांढरे मोठे टिपके टाकून घेत आहेत, कारण ते गोल नुसता नॉर्मल चांगला नाही दिसत। तुम्हाला जर त्याच्या बाजूने चकल्या काढायच्या असतील तुम्ही त्याही काढू शकतात, फार सुंदर दिसेल। त्याच्यानंतर एक खाली लाईन मारून मी मस्त रामाचं नाव लिहिलेले आहे, रामनवमी असं लिहिलेलं आहे, कारण आपण रामनवमीची स्पेशल अशी रांगोळी काढतो। त्याच्यानंतर तुम्ही ते लिहिलेलं जे आहे बर्ड्सने ते आपण व्हाईट रांगोळीने फिल करून घ्यायचे आणि तुम्हाला जर खाली अशी मोकळी जागा वाटत होती मला जरा, म्हणून मी तिथं सुंदरसं छोटंसं नाजूक फूल काढले। आणि तुम्ही अजून काही इनोव्हेटिव्ह करणार आहात तर करू शकता, मंदिराच्या दोन्ही बाजूने तुम्ही झेंडे काढू शकता किंवा फुलंही काढू शकता। धन्यवाद। रांगोळी काढून मला नक्की कळवा कशी आहे।